नमस्कार मित्रांनो, यांची मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गरजे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, मध्ये काही कारणास्तव 4-5 दिवस आपले व्हिडिओ आले नाही, त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो। उद्यापासून आपण डेली दररोज एक काय करणार आहोत, गणित व बुद्धिमत्ताचा जास्त करून रिजनिंगचा व्हिडिओ प्रश्नांचा समावेश आपण आपल्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। ओके, आज जे आपण प्रश्न घेतले आहेत, आता तुमच्या लक्षात आला असेल प्रश्न पाहूनच हे जे प्रश्न आहेत, हो जो माडाचा जो ऑनलाइन पेपर झाला होता त्या पेपरमधील जे प्रश्न आहेत ते आपण जशाच्या तसे घेतले आहेत। म्हणजे जी माडाची जी क्वेश्चन पेपर होता त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच मुलांनी जे स्क्रीनशॉट वगैरे टाकले होते त्याच्यातील आपण प्रश्न घेण्याचा काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे की बऱ्याच मुलांचं म्हणणं होतं सर अशा प्रकारच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण द्या। परीक्षेमध्ये अशा प्रकारे 10 ते 12 प्रश्न आले होते आणि त्याच्यामध्ये आम्हाला काय वेळ पुरला नाही किंवा बऱ्याच मुलांचं म्हणणं होतं ते प्रश्न सुटले नाहीत। ओके, तर मग आता आपल्याला या ठिकाणी उत्तर दिलेले आहेत, पण त्याची काही अडचण नाही। उद्यापासून आपण टाईप करून गणित घेऊया, म्हणजे तुम्हाला अगोदर उत्तर दिसणार नाही आणि या ठिकाणी आपण फक्त त्याचा जशाच तसा स्क्रीनशॉट असल्यामुळे काय झाले, थोडी क्लॅरिटी कमी आहे, परंतु काही अडचण नाही। गणित मी स्वतः वाचणार आहे। ओके, मग या ठिकाणी पहा, आपलं पहिलं गणित काय होतं पहा, B1 B2 B3 B4 B5 आणि B6 ही 6 मुले भिन्न उंचीची आहेत। B3 ची उंची ही B6 च्या उंचीपेक्षा जास्त आहे। B5 ची उंची ही B4 च्या उंचीपेक्षा कमी आहे आणि B4 हा B1 पेक्षा बुटका आहे। B3 आणि B2 ची उंची अनुक्रमे दुसरी सर्वाधिक कमी आणि दुसरी सर्वाधिक जास्त आहे। उंचीच्या खालीलपैकी कोणता क्रम योग्य आहे? आता या ठिकाणी आपल्याला काय उंचीचा क्रम ओळखायचा आहे की कोणता क्रम योग्य आहे, परंतु त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अगोदर आपल्याला व्यवस्थित त्यांची मांडणी करावी लागेल। आता या ठिकाणी पहा किती मुलं सांगितलेले आहेत, 6 मुलं सांगितलेले आहेत। पहा मग पहा, सर्वात उंच 2 नंबर उंच, 3 नंबर उंच, 4 नंबर उंच, 5 नंबर उंच आणि 6 नंबर उंच, ही अशा प्रकारे आपल्याला अगोदर काय करावं लागणार आहे, त्यांची मांडणी करून घ्यावं लागणार आहे की कोणत्या नंबरला कोणता मुलगा काय असणार आहे, उंचीनुसार असणार आहे याच्यासाठी। ओके, आता मी अगोदर तुम्हाला सांगितलं होतं आपण सिटिंग अरेंजमेंट हे चॅप्टर शिकलो होतो, त्याच्यातून याच्यामध्ये काही बदल नाही। सिटिंग अरेंजमेंटमध्ये आडवं असते, फक्त याच्यामध्ये आपल्याला उभी मांडणी करायची। ओके, विषय संपला, काहीच नाही। पहा इथं आपल्याला काय सांगितलं होतं, गणितात आपल्याला बरीच माहिती दिली, परंतु सर्वात जी शेवटची ओळ आहे तिला आपल्याला काय माहिती दिलेली पहा, B3 आणि B2 ची उंची अनुक्रमे दुसरी सर्वाधिक कमी आणि दुसरी सर्वाधिक जास्त आहे। म्हणजे लक्षात आलं, B3 ची उंची काय आहे, दुसरी सर्वाधिक कमी आहे, म्हणजे शेवटून दुसरा आहे कोण, B3। मग B3 या ठिकाणी शेवटून दुसरा लिहूया आणि B2 ची उंची काय आहे, दुसरी सर्वाधिक जास्त आहे, म्हणजे या ठिकाणी कोण येईल, B2 येईल। लक्षात येत आहे तुम्हाला मी काय सांगितलं होतं, सुरुवात कुठून करायची, जी माहिती आपल्याला कन्फर्म दिलेली आहे, काय जी माहिती आपल्याला कन्फर्म दिलेली आहे त्या ठिकाणापासून आपल्याला अरेंजमेंट करण्यासाठी काय करायची, सुरुवात करायची असते। ओके, एवढं लक्षात ठेवायचं फक्त। आता त्याच्यानंतर इथं पहा, आपल्याला आता गणितात काय माहिती दिली ती पाहूया। पहा बाकीची माहिती वाचूया। आता B3 ची उंची ही B6 च्या उंचीपेक्षा जास्त आहे, म्हणजे पहा 3 ची उंची काय आहे, 6 पेक्षा जास्त आहे। त्यानंतर पुढे काय सांगितलंय पहा, B5 ची उंची ही B4 च्या उंचीपेक्षा कमी आहे। B5 ची काय आहे, B4 पेक्षा कमी आहे। लक्षात येत आहे, या आपण साईडला का मारतोय, तर याच्यातून इकडून आपल्याला डिकोडिंग करून ही पुढे करायची, ही माहिती आपल्याला इकडे भरायची आहे। ओके, त्याच्यानंतर इथं पुढे काय सांगितलं आपल्याला, B4 हा B1 पेक्षा बुटका आहे। B4 काय आहे, B1 पेक्षा बुटका आहे, म्हटलं 1 ची हाईट काय B4 पेक्षा जास्त आहे। लक्षात आलं, आता ही आपली मांडणी झाली। पहा आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं होतं, पहा आता इथं पहा आपले काय झाले, 2 या ठिकाणी बसलाय, 3 या ठिकाणी बसलाय। ओके, म्हणजे उंचीनुसार आपण त्यांची काय करत आहोत, या ठिकाणी मांडणी करत आहोत। ओके, मग या ठिकाणी आपल्याला माहिती आहे पहा काय आहे, 3 पेक्षा 6 ची उंची काय कमी आहे, मग या ठिकाणी कोण येईल, 6 येईल। ओके, का 3 पेक्षा 6 ची उंची काय कमी आहे। ओके, त्याच्यानंतर आपल्याला पुढची माहिती काय आली, इथे पहा या ठिकाणी 4 आहे, या ठिकाणी 4 आहे। आपल्याला लक्षात आलं 4 च्या पेक्षा उंची कमी कुणाची आहे, 5 ची, आणि 1 ची काय 4 पेक्षा उंची जास्त आहे। मग लक्षात येतंय पहा, या ठिकाणी जर 4 घेतला तर 4 पेक्षा 5 ची उंची काय कमी आहे, मग 5 कुठे येईल, त्याच्या खाली येईल, आणि 1 ची उंची काय 5 पेक्षा जास्त असल्यामुळे 1 काय होईल, या ठिकाणी येईल। ओके, झाली मांडणी। पहा सर्वात उंच कोण आहे, 1 नंबर आहे, त्याच्यानंतर 2 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 3 नंबर, 6 नंबर। पहा या ठिकाणी पहा आपल्याला जे बरोबर उत्तर दिलेलं आहे त्याच्यात सुद्धा पहा क्रम कसा आहे, 1 नंबर, 2, 4, 5, 3 आणि 6, म्हणजे आपण जो क्रम लावला हा अगदी व्यवस्थित लावलेला आहे। हा जो आपण क्रम लावला उंचीनुसार हा काय आहे,
अगदी व्यवस्थित आहे. सर्वाधिक उंच कोण आहे याच्यामध्ये, तर A1 हा काय सर्वाधिक उंच आहे, B1 सर्वाधिक उंच आहे. आणि सर्वात कमी उंच कोण आहे, तर B6 हा सर्वात कमी उंच आहे. आता या ठिकाणी आपल्याला बी लिहायची गरज नाही, कारण सगळ्यांनाच बी आहे, B1 B2 B3, त्याच्यामुळे प्रत्यक्ष इथं स्पष्टीकरणामध्ये बी लिहिण्याची गरज नाही. लक्षात येतंय. तुम्हाला मी फक्त काय सांगितलं होतं, आपल्याला ज्यावेळेस या ठिकाणी आपण मांडणी करतो त्यावेळेस आपल्याला फक्त काय करायचंय, जी माहिती आपल्याला कन्फर्म दिलेली आहे, जी माहिती आपल्याला कन्फर्म दिलेली आहे की तिथून सुरुवात करायची. ओके, पुढचं गणित पाहूया आपण. अशाच प्रकारचं गणित असणार आहे. फक्त आता आज काय झालं, आपल्याकडे स्क्रीनशॉट असल्यामुळे थोडी क्लॅरिटीचा इश्यू असेल. तुम्हाला जास्त आकडे याच्यापेक्षा जर मी झूम केलं तर मग बाहेर जातील, त्याच्यापेक्षा हीच सर्वात मिनिमम साईज आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण. पहा, ABCDE आणि F असे 6 पुरुष एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राभिमुख बसले आहेत. केंद्राभिमुख म्हणजे काय, केंद्राकडे तोंड करून. ओके, त्याच क्रमाने असे आवश्यक नाही, म्हणजे हा जो क्रम दिलाय त्या क्रमाने असे आवश्यक नाही. पुढे आपल्याला आता माहिती दिली. खरं गणित आपलं इथून चालू होतं. ओके, पुढे काय सांगितलं आपल्याला पाहूया. B हा C च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसला आहे. A हा D च्या उजवीकडे चौथ्या स्थानावर बसला आहे. E हा F च्या लगतच डावीकडे बसला आहे आणि A आणि B यांच्या दरम्यान 2 पुरुष बसले आहेत. ओके, आता आपल्याला सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय, वर्तुळ काढायचंय. या ठिकाणी पहा, वर्तुळ काढून घेऊया. वर्तुळावर किती जण बसणार आहेत, 6 जण बसणार आहेत. पहा, 1 2 3 4 5 आणि 6. वर्तुळावरती 6 जण बसणार आहेत. यांचे तोंड कोणत्या दिशेला असणार आहेत, वर्तुळाच्या केंद्राकडे तोंड असणार आहेत. पहा, ओके, यांचे तोंड कोणीकडे असणार आहेत, वर्तुळाच्या केंद्राकडे असणार आहेत. ओके, हे पण लक्षात असू द्या. त्याच्यानंतर नाहीतर जर हे लक्षात नसेल तर डाव्या उजव्याचा गोळ होतो. आता या ठिकाणी आपल्याला माहिती काय दिलेली ती माहिती वाचूया. B हा C च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. काय सांगितलंय, B हा काय आहे, C च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. मग या ठिकाणी कुठं पण B मांडून घ्या, काही हरकत नाही. पहा, या ठिकाणी काय केलं, समजा आपण B या ठिकाणी मांडला तर आपला C कुठं येईल, तर B हा काय C पासून उजवीकडे दुसऱ्या स्थानावर म्हटलं. पहा, या ठिकाणी C येईल. पहा, या ठिकाणी कोण येईल, C येईल. ओके, म्हणजे या लक्षात आलं. C पासून B काय आहे, उजवीकडे दुसऱ्या स्थानावर. उजवीकडे कुणाचं, म्हणजे C चा उजवीकडे, कारण C चं तोंड कुणीकडे, वर्तुळाकडे असल्यामुळे. ओके, त्याच्यानंतर पुढची माहिती काय दिली आपल्याला, A हा D च्या उजवीकडे चौथ्या स्थानावर बसला आहे. A काय सांगितलेलं आपल्याला, D च्या उजवीकडे चौथ्या स्थानावर आहे. त्याच्यानंतर पुढे आणखी आपल्याला माहिती दिली, E हा F च्या लगतच डावीकडे बसला आहे. E आणि F काय आहेत, पहा, लगत आहेत, म्हणजे त्यांच्यात काय हेच नाही, E च्या लगतच काय F आहे. ओके, मग आपल्याला E आणि F बस मांडून घ्यावं लागतील. पहा, E आणि F कुठं बसू शकतो आपण, कुठेही बसू शकतो, कारण यांच्यात आपल्याला काय सांगितलेलं, फक्त E हा काय F च्या डावीकडे बसलेला आहे असं सांगितलेलं आहे. ओके, मग समजा या ठिकाणी आपण जर F बसवला तर F च्या डावीकडे या बाजूला इथे काय होईल, E बसलेला असेल. ओके, आता आपल्याला या ठिकाणी एक आपली ही माहिती राहिली आणि या ठिकाणची एक माहिती राहिलेली. या ठिकाणी काय आहे, A हा D च्या उजवीकडे चौथ्या स्थानावर बसला आहे. ओके, मग जर या ठिकाणी पहा, आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, A हा D च्या उजवीकडे चौथ्या स्थानावर बसलेला आहे. मग या ठिकाणी आपल्याला D बसवावं लागेल आणि या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, A बसवावं लागेल. कारण पहा, D पासून काय A चौथ्या स्थानावर आहे, पुन्हा त्याच्या उजवीकडे, मग 1 2 3 आणि 4. ओके, चौथ्या स्थानावरती आपण A बसला. आता आपली वर्तुळाकार मांडणी पूर्ण झालेली आहे. आणखी आपल्याला इथे एक एक्स्ट्रा माहिती दिली त्यांनी, A आणि B यांच्या दरम्यान 2 पुरुष बसले आहेत. पहा, या ठिकाणी A आहे, या ठिकाणी B आहे, यांच्यामध्ये 2 पुरुष आहेत का, आहेत. ओके, कोण आहेत, C आणि D आहेत. मग आता आपल्याला खाली काय विचारलंय ते आपण पाहूया. ओके, आता इथं विचारलं आपल्याला, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. आपल्याला काय विचारलंय, खालीलपैकी कोणते विधान काय आहे, योग्य आहे असं विचारलंय. आता या ठिकाणी पहा, पहिलं विधान काय दिलंय आपल्याला, F पासून घड्याळाच्या दिशेने B आणि F यांच्या दरम्यान एक पुरुष बसला आहे. काय सांगितलंय, F पासून घड्याळाच्या दिशेने B आणि F च्या दरम्यान एक पुरुष बसला आहे. पहा, या ठिकाणी F आहे. ओके, या ठिकाणी कोण बसलेला आहे, F बसलेला आहे. घड्याळाची दिशा म्हणजे कोणती दिशा असेल, ही दिशा असेल. ओके, B आणि F च्या मध्ये एक पुरुष बसलेला सांगितलंय. पहा, या ठिकाणी B आहे, या ठिकाणी F आहे, यांच्यामध्ये एक E बसलेला आहे. म्हणजे आपलं जे पहिलं विधान दिलंय हे विधान काय असणार आहे, पहिलं विधान तर आपल्याला बरोबर असणार आहे. ओके, पहिलं दिलेलं विधान काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्याच्यानंतर दुसरं विधान काय दिलंय, पहा,
डी हा ईच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसलाय. काय सांगितलंय? डी हा ईच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसलाय. पहा या ठिकाणी डी आहे पहा आणि या ठिकाणी ई आहे. ओके, आता ई पासून पहा डी काय दुसऱ्या स्थानावर आहे, परंतु ईच्या कोणत्या बाजूला आहे? तो डाव्या बाजूला आहे. ई पासून दुसऱ्या स्थानावर आहे, पण कोणत्या बाजूला आहे तो? तर तो डाव्या बाजूला आहे. आणि आपल्याला इथं काय सांगितलं होतं? उजवीकडे दुसऱ्या बाजूला आहे. म्हणजे हे वाक्य काय आहे? चूक आहे मित्रांनो. का चूक आहे? तर ई पासून डी काय आहे? 2 अंतरावर आहे, 2 स्थानावर आहे, परंतु तो डाव्या बाजूला आहे, उजव्या बाजूला नाही. ओके, त्याच्यामुळे हे वाक्य चुकते. मग आपलं उत्तर काय खाली असणार आहे? केवळ ए बरोबर असणार आहे. लक्षात आलं तुम्हाला? फक्त तुम्हाला एकदा ही सिटिंग अरेंजमेंट करायला जमली, ही व्यवस्थित मांडणी करायला जमली, तर काहीही विचारू द्या. इथं आणखीन विचारलं असतं बीच्या समोर कोण आहे, किंवा बी पासून डावीकडे दुसऱ्या स्थानावर कोण आहे, बी पासून उजवीकडे दुसऱ्या स्थानावर कोण आहे, बी पासून उजवीकडे तिसऱ्या स्थानावर कोण आहे, काहीही विचारलं असतं तरी आपलं उत्तर बरोबर येणार आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे? ही वरती जी आपल्याला माहिती दिलेली आहे ना, हिची व्यवस्थित मांडणी करायची. आता ही मांडणी करताना लक्षात ठेवायचं, अगोदर पूर्ण गणित वाचून घ्यायचं. काय करायचं? पूर्ण गणित. जर तुम्ही एक एक ओळ वाचून एक एक ओळीची मांडणी करायला गेला तर तुमचं उत्तर तुम्हाला लवकर मांडणी होणार नाही. काही प्रश्नामध्ये होईल बी, बेसिक जर प्रश्न असेल तर सरळ सरळ मांडणी दिलेली असते, त्याच्यामध्ये बसूही शकते तुमची अरेंजमेंट. पण त्यासाठी तुम्हाला आधी गणित जर तुम्ही पूर्ण वाचलं तर ते तुमच्यासाठी काय होईल? फायद्यात राहील. ओके, मग तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला फिक्स पॉईंट कोणता माहिती आहे, किंवा फिक्स बैठक व्यवस्था असेल, सिटिंग अरेंजमेंट असेल, उंची असतील, एकावर एक बॉक्स असतील, काहीही असू, फिक्स एखाद्याची जागा माहिती दिलेली असते आपल्याला गणितामध्ये. ती जागा अगोदर सर्वात अगोदर काय करायचं? फिक्स जी माहिती आहे ती अगोदर भरून घ्यायची. ओके, पुढचं गणित पाहूया आपण. गणित क्रमांक आपलं या ठिकाणी क्रमांकाला महत्व नाही. ओके, कारण ते परीक्षेतले क्रमांक आहेत. ओके, त्याबरोबर अगोदर मित्रांनो, जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला एक लाईक करा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल? तर आपले नियमित येणारे व्हिडिओ तुम्हाला काय होतील? तुमच्यापर्यंत पोहोचतील. नाही तर बऱ्याच मुलांचे मला मेसेज येतात, सर आज व्हिडिओ आला नाही, परंतु व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला असतो. मग तो व्हिडिओ तुम्हाला काय होतं? तुम्ही सबस्क्राईब केलेला नसल्यामुळे तुम्हाला तो व्हिडिओ दिसत नाही. ओके, सबस्क्राईब करायला अगदी मोफत आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे पहा. PQRST आणि U अशी 6 खोकी एकमेकांच्या वर ठेवली आहेत, त्याच क्रमाने असणे आवश्यक नाही. R आणि U च्या दरम्यान 3 खोकी ठेवली आहेत. R हा U च्या वर ठेवला आहे. T आणि S यांच्या दरम्यान 2 खोकी ठेवल्या आहेत आणि U हा S च्या वर ठेवला आहे. आणि P आणि R यांच्या दरम्यान 2 खोकी ठेवली आहेत. ओके, आता पुन्हा आपल्याला खाली सांगितलेले खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही असं सांगितलेलं आहे. ओके, आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेले आहेत? खोके सांगितलेले आहेत आणि ते कशी ठेवलेले आहेत? एकमेकांच्या वर ठेवलेले आहेत. किती खोके ठेवलेले आहेत? 6 खोके ठेवलेले आहेत. पहा, 1 हा 6 नंबर असेल, 5 नंबर, 4, 3, 2 आणि 1. ओके, एकमेकांच्या वरती खोके ठेवलेले असल्यामुळे आपण काय करायचं? अशा प्रकारे मांडणी करून घ्यायची. आता आपल्याला जी माहिती दिलेली आहे ती माहितीच आधी आपल्याला काय करायची? कच्च्या स्वरूपात मांडायची. ओके, आता या ठिकाणी आपल्याला काय दिले पहा? R आणि U च्या दरम्यान काय तर 3 खोकी आहेत. ओके, म्हणजे पहा R आणि U च्या दरम्यान किती खोके आहेत? 3 खोके आहेत. पुढची माहिती काय दिली आपल्याला? R हा U च्या वर ठेवलेला आहे. काय? R हा काय U च्या वर ठेवलेला आहे. ओके, या ठिकाणी R राहील, या ठिकाणी U राहील, म्हणजे वरतीच आहे, परंतु आपल्याला इथं दुसरी माहिती दिलेली आहे, त्यांच्यामध्ये काय आहेत? 3 खोके असणार आहेत. ओके, पुढचं वाक्य काय दिलं आपल्याला ते वाचू तुम्ही. T आणि S यांच्या दरम्यान 2 खोके आहेत. कुणाच्या दरम्यान? T आणि S च्या दरम्यान 2 खोके आहेत. पुढं काय दिलं आणखी? U हा S च्या वर ठेवलेला आहे. आता U काय आहे? U S च्या वर आहे, म्हणजे पहा या ठिकाणी जर S घेतला तर त्याच्या वरती U आहे. ओके, पुढची माहिती काय ठेवली आपल्याला? P आणि R यांच्या दरम्यान 2 खोके आहेत. कुणाच्या दरम्यान 2 खोके आहेत? तर P आणि R. P आणि R च्या दरम्यान काय? 2 खोके आहेत. आता यांचा क्रम कसाही असू शकतो. आता आपल्याला जी दिलेली माहिती होती ती आपण कोडिंगच्या स्वरूपात इथं मांडून घेतलेली आहे. आता फक्त आपल्याला ती काय करायची? या ठिकाणी मांडून घ्यायची. ओके, मग या ठिकाणी पाहता आपल्याला काय सांगितलं होतं? पहा, इथं सांगितलेलं आहे काय? S च्या वरती U आहे, इथं दिसतंय आपल्याला. मग या ठिकाणी S मांडून घेऊया, त्याच्यावरती U मांडून घेऊया. ओके, म्हणजे ही माहिती आपण काय केली? या ठिकाणी मांडून घेतली. त्याच्यानंतर आता कोणतीही माहिती घेऊया. पहा, या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला? R आणि U च्या मध्ये काय येतं? 3 खोके ठेवलेले आहेत किंवा 3 बॉक्स ठेवलेले आहेत. ओके, कशाच्या? R आणि U च्या मध्ये.
मग या ठिकाणी पहा यू हे 1 2 3 या ठिकाणी कोण येईन आपला आर येईन. ओके, त्याच्यानंतर आपल्याला इथं माहिती दिलेली आहे. इथं काय दिलेली आहे, टीच्या आणि एचच्या मध्ये काय तर 2 खोके आहेत. मग एस या ठिकाणी म्हटलं पहा 1 2 या ठिकाणी कोण येईल आपला टी येईल. ओके, लक्षात येतंय. आता आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे, पी आणि आरच्या मध्ये काय तर 2 खोके आहेत. पहा कुणाच्या मध्ये, पी आणि आरच्या मध्ये 2 खोके आहेत. मग या ठिकाणी आर आहे म्हटल्यावर पी कुठं येईल पहा 1 खोके 2 खोके म्हणजे या ठिकाणी कोण येईल पी येईल. ओके, त्याच्यानंतर आपल्याला अजून काही माहिती दिलेली नाही. मग आपलं आता राहिलंय कोण, या ठिकाणी आपली एकच सीट बाकी राहिली फक्त, किंवा एक क्रमांक बाकी आहे. मग कोण कोण आहे तर आपला क्यू राहिलेला आहे, म्हणजे या ठिकाणी कोण असेल क्यू असेल. ओके, पहा आपण काय केले, आपले हे क्रमानुसार खोके काय केले तर आपण एकमेकावरती ठेवले आहेत. लक्षात आलं कशा प्रकारे ठेवले. अगोदर आपण जी दिलेली माहिती होती ती फक्त कोडिंगच्या स्वरूपात इथं घेतली, कच्ची घेतली आणि ते आपण त्यांची काय केली व्यवस्थितरित्या अरेंजमेंट केली. ओके, जर आपण डायरेक्ट या ठिकाणी मांडणी करायला गेलो मित्रांनो तर ती मांडणी चुकणार आहे. त्याच्यामुळे आपण अगोदर काय केलं, या स्वरूपात कच्ची मांडणी करत गेलो. ओके, आता आपल्याला इथं वाक्य काय विचारले ते पाहूया. पहा विधान काय दिलेत. आता एक तर इथं लक्षात घ्या, आपल्याला काय कोणतं विधान योग्य नाही असं सांगितलंय, म्हणजे चुकीचं विधान ओळखायला सांगितलेलं हे पण लक्षात असू द्या. बऱ्याच वेळेस आपण मांडणी सुद्धा व्यवस्थित करतो परंतु घोळ होतो. ओके, मग या ठिकाणी पहा आता पहिलं विधान काय दिलंय, क्यू आणि यू यांच्या दरम्यान 2 खोकी ठेवली आहेत. काय सांगितलंय, क्यू आणि यूच्या दरम्यान 2 खोकी ठेवलेली आहेत. पहा या ठिकाणी क्यू आहे, या ठिकाणी यू आहे, यांच्या दरम्यान 2 खोके आहेत का, आहेत. कोणते येतं पहा टी 1 आहे आणि पी 1 आहे. ओके, म्हणजे पहिलं विधान काय आहे बरोबर आहे, परंतु आपल्याला काय सांगितलेलं आहे कोणतं विधान बरोबर नाही असं सांगितलेलं आहे. दुसरं विधान काय दिलंय पहा आपल्याला, क्यू हा आरच्या वर ठेवला आहे. काय सांगितलंय, क्यू हा आरच्या वर ठेवला आहे. मग या ठिकाणी पहा क्यू आहे, या ठिकाणी आर आहे. क्यू आरच्या वर आहे का तर नाही, आर काय आहे क्यूच्या वर आहे, किंवा क्यू कुठे आरच्या खाली आहे. म्हणजे हे विधान काय आहे चुकीचं आहे आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे चुकीचंच विधान ओळखायला सांगितलेलं आहे. मग आपलं उत्तर काय असणार फक्त केवळ 2, कारण आपल्याला याच्यामध्ये काय सांगितलं होतं कोणतं विधान योग्य नाही असं सांगितलं होतं. पहिलं विधान योग्य आहे आणि दुसरं विधान काय आहे अयोग्य आहे, म्हणून आपलं उत्तर काय आलं या ठिकाणी केवळ 2, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आलं. ओके, लक्षात येतं मित्रांनो. फक्त तुम्हाला काय याची सिटिंग अरेंजमेंट किंवा त्यांची जी मांडणी आहे, त्यांची जी क्रमानुसार मांडणी दिलेली आहे ती मांडणी तुम्हाला व्यवस्थित लावता आली पाहिजे. ओके, पुढचा प्रश्न होता आपला पहा या ठिकाणी, बिंदू एफ हा बिंदू डी च्या पूर्वेस 8 किमी आहे, बिंदू जे हा बिंदू एफ च्या दक्षिणेस 4 किमी आहे, बिंदू के हा बिंदू जे च्या उत्तरेस 10 किमी आहे, बिंदू ई हा बिंदू के च्या पूर्वेस 8 किमी आहे, बिंदू एल हा बिंदू ई च्या दक्षिणेस 6 किमी आहे आणि बिंदू ई पासून बिंदू एफ हा किती दूर आणि कोणत्या दिशेस आहे. किती दूर आणि कोणत्या दिशेस म्हणजे या ठिकाणी आपल्याला अंतरही काढायचे आणि दिशा सुद्धा काढायची आहे. आपण दिशा हे प्रकरण सुद्धा मित्रांनो पूर्णपणे घेतलं होतं. ओके, आता या ठिकाणी आपल्याला जी माहिती दिली तिचं फक्त आपल्याला काय करायची या ठिकाणी मांडणी करायची. या ठिकाणी काय सांगितलंय पहा, एफ हा डी च्या पूर्वेस 8 किमी आहे. मग समजा या ठिकाणी जर आपण डी घेतला तर डी च्या पूर्वेस एफ किती किलोमीटर आहे 8 किलोमीटर आहे, म्हणजे या ठिकाणी असेल आपला एफ. ओके, त्याच्यानंतर पुढची माहिती काय सांगितली आपल्याला, बिंदू जे हा बिंदू एफ च्या दक्षिणेस 4 किमी आहे. ओके, म्हणजे एफ च्या दक्षिणेस 4 किलोमीटर वरती कोण आहे जे आहे. पुढची माहिती काय दिली ती वाचूया. के हा बिंदू जे च्या उत्तरेस 10 किमी आहे. आता या ठिकाणी बिंदू जे आहे बिंदू जे च्या उत्तरेस किती 10 किलोमीटर अंतरावरती कोण आहे के आहे. के आहे किती किलोमीटर अंतरावरती 10 किलोमीटर अंतरावरती. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं आपल्याला अजून, बिंदू ई हा बिंदू के च्या पूर्वेस 8 किलोमीटर आहे. के पासून पूर्वेस 8 किलोमीटर अंतरावरती कोण आहे ई आहे. हे अंतर किती किलोमीटर आहे 8 किलोमीटर आहे. मग आपल्याला विचारलंय का आणखीन आपल्याला इथं माहिती दिली, बिंदू एल हा काय बिंदू ई च्या दक्षिणेस 6 किमी आहे. बिंदू एल कुठे ई च्या दक्षिणेस 6 किलोमीटर आहे, म्हणजे या ठिकाणी काय असेल बिंदू एल असेल. ओके, हे अंतर किती आहे 6 किलोमीटर आहे. ओके, पुढे आपल्याला काय सांगितलं गणितामध्ये अजून, बिंदू ई पासून बिंदू एफ हा किती दूर आणि कोणत्या दिशेला आहे. म्हणजे पहा या ठिकाणी कोण आहे ई आहे, इथून आपल्याला काय सांगितलेलं आहे एफ, म्हणजे या ठिकाणी बिंदू ई पासून बिंदू एफ काय आहे किती अंतरावर आहे आणि कोणत्या दिशेला आहे हे आपल्याला काढायचं सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला हे अंतर काढायचंय पहा. ओके, आता या ठिकाणी दिशा तर आपल्याला ऑलरेडी लिहिली पहा, कारण ही कोणती दिशा आहे ही दक्षिण दिशा आहे.
ही पश्चिम दिशा आहे आणि या दोघांच्या मध्ये म्हणजे तो कोणत्या दिशेला आहे? नैऋत्य दिशेला आहे. ओके, तो कोणत्या दिशेला आहे? नैऋत्य दिशेला आहे. परंतु ऑप्शनमध्ये नैऋत्य दिशा दिली नसून काय दिलेले पहा? दक्षिण पश्चिम आणि दक्षिण पश्चिम दिशा दिलेली पहा. या ठिकाणी काय दक्षिण पश्चिम या ठिकाणी पण आहे, या ठिकाणी पण दक्षिण पश्चिम अशी दिशा दिलेली आहे. म्हणजेच दक्षिण पश्चिमच्या दरम्यानची कोणती दिशा? तर नैऋत्य दिशा. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पहा? या दोन पर्यायामधलंच एक उत्तर असणार आहे, पर्याय 1 आणि पर्याय 3. परंतु इथं 8 किलोमीटर आहे, इथं 10 किलोमीटर आहे. मग या ठिकाणी आपल्याला पुन्हा अंतर काढावं लागणार आहे. आता आपल्याला हे अंतर काढायचं आहे. तुम्हाला मी पायथागोरसचं प्रमेय सांगितलं होतं. ओके, त्याच्यानुसार पहा हे अंतर किती किलोमीटर आहे? म्हणजे पाया किती आहे? पाया 8 किलोमीटर आहे. उंची किती किलोमीटर आहे पहा? हे अंतर 6 किलोमीटर आहे. हे अंतर सुद्धा किती किलोमीटर असेल? 6 किलोमीटर असेल. ओके, मग या ठिकाणी आपल्याला फक्त काय करायची होती? 8चा वर्ग अधिक 6चा वर्ग करायचा होता. 8चा वर्ग किती आहे? 64 आहे. 6चा वर्ग किती आहे? 36 आहे. बरोबर किती झाले? 100 झाले. आणि या ठिकाणी आपल्याला 100चं वर्गमूळ काढावं लागेल. 100चं वर्गमूळ किती आहे? तर ते 10 आहे. म्हणजेच यांच्यामधचं अंतर किती किलोमीटर आहे? 10 किलोमीटर अंतर असून ते कोणती दिशा आहे? तर दक्षिण पश्चिम दिशा आहे. लक्षात आलं? अतिशय सोपं होतं. फक्त तुम्हाला काय करायचं होतं? अशा प्रकारे मांडणी करायची होती. त्यांनी जी माहिती दिली तिच्या आधारेच आपल्याला काय करायचं होतं? मांडणी करायची होती. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण. जसे मित्रांनो अवघड प्रश्न होते तसेच सोपे प्रश्न सुद्धा पेपरमध्ये होते, हे पण लक्षात घ्या. ओके, आता या ठिकाणी काय सांगितलं होतं पहा? एका विशिष्ट सांकेतिक भाषेत कॅप्रिकॉन हे अक्षर हे 8 असे लिहिले जाते आणि ॲल्युमिनियम हे 9 असे लिहिले जाते. तर त्याच सांकेतिक भाषेत मॅनेजमेंटसाठी कोणता सांकेतिक अंक आहे? अतिशय सोपं होतं मित्रांनो. पहा या शब्दातील जर तुम्ही अक्षर मोजले तर किती आहेत पहा? 1 2 3 4 5 6 7 8. किती अक्षरी शब्द आहे? 8 अक्षरी शब्द आहे, म्हणून याच्यासाठी 8 आहेत. पुढचा शब्द किती अक्षरी आहे पहा? 1 2 3 4 5 6 7 8 9 अक्षरी शब्द आहे, म्हणून 9 आहेत. मग सोपं होतं. आपल्याला फक्त या शब्दात किती अक्षर आहेत ते मोजायचे होते. पहा किती अक्षर आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 अक्षर असल्यामुळे याच्यासाठी किती असणार होते? 10 असणार होते. पहा ओके, लक्षात येतंय? जसे अवघड होते तसेच सोपे रिझनिंग सुद्धा होती. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 32 आहे. प्रश्न क्रमांकाशी काही घेणं नाही, मुलांनी आपल्याला जसे पाठवलेत आपण त्यानुसार घेतलेले आहेत. ओके, या ठिकाणी पहा खाली दिलेल्या सारणीत 7 वेगवेगळ्या कंपन्यांची विक्री उलाढाल दर्शविते. ओके, आता ही तर विक्री उलाढाल दिलेली आहे आणि आपल्याला काय सांगितलंय? सर्व 7 कंपन्यांची सरासरी विक्री उलाढाल किती? काय सांगितलेलं आहे? सरासरी विक्री उलाढाल काढायला सांगितलेली आहे. मग सरासरी काढायची म्हटलं आपल्याला यांची बेरीज करावं लागेल आणि त्याला एकूण 7 कंपन्या असल्यामुळे त्या बेरजेला काय करावं लागणार आहे? 7ने भाग द्यावा लागणार आहे. ओके, मग बेरीज करून घेऊया. पहा 8 आणि 2 किती? 10. 10 0 10 शी काय होईल? 0. हातचा येईल 1. ओके, 4 आणि 1 5. 5 आणि 4 9. 9 आणि 6 15. 15 आणि 4 19. 19 आणि 2 21. 21 अधिक 8 किती? 29. आणि 29 अधिक 5 बरोबर 34 ची 4. ओके, हातचे किती येतील? 3 येतील. ओके, 3 आणि 1 4. 4 आणि 2 6. 6 आणि 3 9. 9 आणि 1 10. 10 आणि 5 15. 15 आणि 6 21. 21 आणि 1 किती? 22. ओके, 2240. 2240 ही काय आली आपली? त्यांची बेरीज आली. आता आपल्याला त्यांची सरासरी काढायची म्हटलं त्याला काय करावं लागणार आहे? 7ने भाग द्यावा लागणार आहे. ओके, 7ने भाग देऊन घेऊया. पहा 7 त्रिक 21. 7 त्रिक 21. 22 मधून 21 गेले, खाली 1 राहतो. पुढचा 4 जसा जसा किती झाले? 14 झाले. 7 दुने 14 आणि पुढचा 0 जसाच तसा किती? त्यांची सरासरी किती आली? सरासरी 320 आली. ओके, पहा या ठिकाणी सरासरी किती आलेली आहे? 320 आलेली आहे. पुढचं गणित पाहूया आपण. या ठिकाणी काय विचारलं होतं पहा? खालील प्रश्नात दिलेल्या मालिकेतील गहाळ संख्या निवडा. काय सांगितलं होतं? एक मालिका दिली आणि त्याच्यामधील गहाळ संख्या निवडायला सांगितलेली आहे. मालिका काय आहे पहा? 52 52 54 58 64 आणि या ठिकाणची संख्या काय? गहाळ झालेली आहे किंवा या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे. ओके, अशा प्रकारचे गणित सुद्धा आपण घेतले होते. सरासरीचं सुद्धा आपण प्रकरण घेतलं होतं. ओके, मग या ठिकाणी पहा 52 52 यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? 0चा फरक आहे. त्याच्यानंतर 52 आणि 54 यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. 54 आणि 58 यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? 4चा फरक आहे.
58 आणि 64 यांच्यामध्ये कितीचा फरक आहे मित्रांनो? 6चा फरक आहे. म्हणजे लक्षात आलं तुम्हाला फरक काय झालाय? 2 ने वाढत गेलाय. पहा इथं 0 होता, 2 झाला, 2चा 4 झाला, 4चा 6 झाला. मग आता 6चा इथे किती होईल? 8 होईल. मग 64 अधिक 8 बरोबर किती? 72. लक्षात येतंय? 64 अधिक 8 बरोबर किती? 72. पहा या ठिकाणी 72 हे काय आपल्याला उत्तर बरोबर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण आहेत? त्रिकोण मोजा. हे प्रकरण सुद्धा आपण मित्रांनो घेतलं होतं. आपण सांगितलं होतं तुम्हाला याच्यावरती सुद्धा काय होणार आहे? प्रश्न परीक्षेमध्ये येणार आहे. आता या आकृतीमध्ये काहीच नव्हतं, सरळ सरळ त्रिकोण मोजायचे होते. पहा 1 2 3 आणि हा एक 4. कोणता? हा संपूर्ण एक 4. ओके, फक्त 4 त्रिकोण होते. ओके, या ठिकाणी 4 त्रिकोण. पुढचा प्रश्न होता आपल्याला, खालील प्रश्नात दिलेल्या पर्यायामधून प्रश्नचिन्हाला प्रस्थापित करू शकेल अशी आकृती निवडा. या ठिकाणी आपल्याला 4 आकृत्या दिलत्या आणि या ठिकाणी आपल्याला काय प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी कोणती आकृती येईल ही आपल्याला काय करायला सांगितली होती? निवडायला सांगितली होती. ओके, मग या ठिकाणी तुम्ही लक्षात घेतलं असेल. पहा ही पहिली आकृती आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या आकृतीत काय बदल झालाय? पहा हा जो बाण आहे हा असा होता, तो काय झालाय? असा झालाय. म्हणजे तो 90 अंशात बाण फिरलाय. आणि आतला जे हे आहे, आतले जे चिन्ह आहे हे काय झाले? असं होतं, ते अशा प्रकारे झालेलं आहे. म्हणजे हे 45 अंशात फिरत आहे. पहा लक्षात आलं? बाण 90 अंशात फिरतोय आणि हे 45 अंशात फिरतंय. कसं फिरतंय? क्लॉकवाईज फिरतंय. त्याच्यात पुढच्यात पहा इथलं इथं झालं, मग इथं झालं, मग इथलं हे काय होईल? या ठिकाणी पुन्हा या आकृतीमध्ये काय येईल? ते या ठिकाणी बाण येईल. ओके, आणि हे काय होतंय? आतलं जे चिन्ह आहे ते काय होतंय? 45 अंशात फिरत असल्यामुळे ते या ठिकाणी आहे म्हटलं, त्याचं तोंड कुणीकडे राहील? या ठिकाणी दक्षिण दिशेला राहील. ओके, म्हणजे ही आकृती काय आपली बरोबर आकृती असणार आहे. अतिशय सोपं होतं मित्रांनो. फक्त गणित सिटिंग अरेंजमेंट वगैरे गणिताचे काय होते? गणित सुटत होते, परंतु गणित थोडे मोठाले असल्यामुळे काय झालं? मुलांना वेळ पुरला नाही. ओके, ओके मित्रांनो, आज घेतलेले आपण गणित संपले आहेत असं मला वाटतंय. दररोज आपण अशा प्रकारे गणितांचं स्पष्टीकरण घेणार आहोत. येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी हे काय असणार? उपयुक्त असणार आहेत. कारण आता बहुधा सर्व पेपर काय होणार आहेत? ऑनलाईन होणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला पुन्हा अशाच प्रकारे गणित पडण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. त्यासाठी मित्रांनो आपण स्पेशल मॅथ आणि रिजनिंगची स्पेशल बॅच आपल्या ॲप्लिकेशनवरती चालू केलेली आहे. आपलं जे ॲप्लिकेशन आहे NJ अकॅडमी म्हणून ॲप्लिकेशन आहे, ते तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरती डाउनलोड करायचं आहे किंवा त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तुम्हाला त्या लिंकवरती जाऊन काय करायचं आहे? ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. त्याच्या ठिकाणी तुम्हाला फक्त 499 रुपयामध्ये बॅच आहे. पहा फक्त किती रुपयामध्ये? 499 रुपयामध्ये बॅच आहे. आता ती जी बॅच आहे त्याला आपण तलाठी भरतीचं नाव दिलेलं आहे, परंतु त्या बॅचमध्ये सर्व परीक्षेसाठी आवश्यक असणारं मॅथ आणि रिजनिंग शिकवलं जाईल. म्हणजे जी सरळ सेवा परीक्षा आहे त्याच्यातील सर्वात टॉपची परीक्षा कोणती असती? किंवा ती तासची तलाठी असते. ओके, बाकीच्या सर्व परीक्षांचा सिलेबस हा तलाठी भरतीपेक्षा कमी असतो. मग पोलीस भरती असेल, शिक्षक भरती असेल किंवा कोणतीही भरती असू द्या, ZPची भरती असू द्या, आरोग्य सेवकची भरती असू द्या, क्लार्कची भरती असू द्या, मुंबई उच्च न्यायालयाची भरती असू द्या, तुम्हाला त्या सर्व भरतीसाठी काय होईल? ही बॅच अतिशय उपयुक्त आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त 499 रुपयात बॅच जॉईन करायची आहे. ओके मित्रांनो, धन्यवाद.